नमस्कार, मी प्रियंका ठाकूर. सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमाच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. गेल्या भागात आपण आपल्या शरीराशी निगडीत एका अतिशय नैसर्गिक आणि महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली होती, लैंगिक क्रिया आणि त्याचे शारीरिक व मानसिक फायदे. आज आपण याच विषयाचा भाग 2 जाणून घेणार आहोत, जिथे आपण पाहणार आहोत की याचा आपल्या मानसिक आरोग्यावर, तणावमुक्तीवर आणि नात्यांवर नेमका कसा सकारात्मक प्रभाव पडतो. ते लैंगिक प्रक्रियेदरम्यान शरीरामध्ये हॅपी हार्मोन्स रिलीज होतात, हे आपण पाहिलेलंच आहे, ज्यामुळे नैराश्य दूर होऊन शरीरातील कॉर्टिसोल कमी होतात आणि मग मनाला शांतता मिळते. रोगप्रतिकारशक्ती आणि दीर्घ आयुष्य देखील वाढते. या व्यतिरिक्त असे आणखी कोणते नेमके फायदे आहेत याबद्दल आजच्या कार्यक्रमात प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आणि अचूक मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत तज्ज्ञ आणि नामांकित डॉक्टर विजय दहिफळे उपस्थित झालेले आहेत. त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत एका व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली, पुणे, नवी मुंबईतील नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे. डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात. तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर, साम टीव्हीच्या स्टुडिओत आपले अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण जाणून घेणार आहोत एका सत्यप्रसंगाबद्दल. सरांच्या छत्रपती संभाजीनगर सेंटरवरील हा प्रसंग आहे. छत्रपती संभाजीनगर ओपीडीला एक 40 ते 45 वयोगटातील जोडपे आलेले. लग्नाला 15 वर्ष झाली होती. आपल्या साम टीव्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र हा शो त्यांनी पाहिलेला होता. सरांनी येण्याचे कारण विचारले असता पत्नी म्हणाली की सर, एक शेवटचा पर्याय म्हणून मी तुमच्याकडे आले आहे आणि तुमच्याबद्दल मी साम टीव्हीवर खूप ऐकले आहे. तुम्ही आणि मॅडम जी प्रश्न उत्तरं घेता आणि अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये ती समजावून सांगता, त्यामुळे आम्हाला तुमचा सुखी जीवनाचा मंत्र हा शो खूप जास्त आवडतो आणि आम्ही तो सहकुटुंब पाहतो देखील. पत्नी पुढे म्हणाली की सर, यांना दररोज खूप ड्रिंक घेण्याची आणि गुटखा खाण्याची सवय आहे आणि त्यामुळे यांचा सेक्शुअल परफॉर्मन्स एकदम झिरो झालेला आहे. यांना महिनोन महिने झाले तरी सेक्स करण्याची इच्छा मात्र होत नाही. त्यामुळे आम्हाला मूलबाळ देखील झालेला नाही आणि रोज सासू सासऱ्यांचे टोमणे खावे लागतात. घालून पाडून बोलणे ऐकावे लागते, सहन करावे लागते. स्वतःच्या मुलामध्ये काही दोष आहेत याकडे मात्र लक्ष दिले जात नाही. मी स्वतःहून पुढाकार घेतला तरी यांना काहीच होत नाही. त्यामुळे मी खूप जास्त त्रस्त झालेली आहे आणि मला सेक्सची भावना झाली तर हे काहीच करत नसल्याने माझी देखील चिडचिड होत आहे. माझ्या मागे डोकेदुखी लागली आणि सर, मुलीने जास्त पुढाकार घेतला तर वेगळेच प्रश्न तयार व्हायला लागतात. आता यांना पूर्णपणे कमजोरी आली आहे आणि जवळ आले की यांची ताठरता जाते. प्रत्येक वेळी हे फारच कॉन्शियस होतात आणि सेक्स परफॉर्म करू शकत नाही. डॉक्टर, खरंच तुमचा सुखी जीवनाचा मंत्र हा एक जीवन संजीवनी देणारा एकमेव असा शो आहे, असे त्या म्हणाल्या. सरांनी मुलाला समस्या विचारली असता तो म्हणाला की सर, मी मागील 1 वर्षापासून बायकोशी एकदाही समाधानकारक सेक्स करू शकलेलो नाही आणि तिला समाधानी ठेवू शकलेलो नाही. एवढा माझा टायमिंग आणि स्टॅमिना कमी झालेला आहे आणि मी सेक्स करू शकेल की नाही अशी मला सतत भीती वाटत असते. त्यामुळे मी अल्कोहोल आणि गुटखा घेण्यास सुरुवात केलेली आहे. सरांनी पतीचे चेकअप केले, त्यांना धीर दिला आणि तुम्ही यातून पूर्णपणे बाहेर याल असे आश्वस्त केले. अल्कोहोल घेणे हा यावरील उपाय नाही आणि ड्रिंक घेतल्याने सेक्स स्टॅमिना वाढतो असे कुणी सांगितले असेल तर ते साफ चुकीचे आहे. म्हणून हळूहळू ड्रिंक कमी करा असा सल्ला देखील सरांनी दिला. गुटखा देखील बंद केला नाही तर स्पर्मची क्वालिटी जी आहे ती चांगली मिळणार नाही आणि मूल देखील होणार नाही असे देखील सांगितले. सरांनी युवकाला 3 महिन्यांची मेडिकल ट्रीटमेंट सुरू केली आहे. गरज पडल्यास पी-शॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी, हायफेम थेरपी, शॉकवेव्ह थेरपी किंवा पेनाइल इम्प्लांट यासारखे आपण उपचार देखील करता येतील असे सांगितले.
त्यांनी सरांचे अगदी मनापासून आभार मानले आणि ते म्हणाले की सर तुम्ही आणि साम टी व्हीचा शो नसता तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच शकलो नसतो आणि भयंकर परिस्थिती निर्माण झाली असती असे बोलून त्यांनी समाधान व्यक्त केले. मेडिकल टर्ममध्ये याला पोस्ट टोबॅको इनफर्टिलिटी अँड मेल सेक्शुअल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं. सर काय सांगाल? खरं तर परिस्थिती सामान्य मात्र यामुळे ते अगदी व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. म्हणजे अतिशय महत्त्वाचा टॉपिक मी आज मला दिलेला आहे, वंध्यत्व आणि नपुंसकता. बरोबर. खूप जणांना यातला फरक कळत नाही आणि याला सोल्युशन म्हणून काय सुरू केलं? ड्रिंक सुरू केले, नंतर टोबॅको सुरू केलं आणि यामुळे झालं काय? इनफर्टिलिटी, वंध्यत्व. सांगूया आपण. सर्वप्रथम आपल्या जगभरात येलेल्या साम टी व्हीच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून अभिनंदन, कौतुक. आणि कशामुळं? बघा, ही एक एक स्टोरी म्हणजे एक फॅमिलीची व्यथा असते. पाहिलं या ठिकाणी 15 वर्ष झालं लग्नाला आणि त्या मुलीला बोलणं, घालून पाडणं, ऐकणं काय ऐकावं लागतं? अहो, ह्यांच्या पर्सनल लाईफबद्दल कुणी बोलतं का? बरं, काही झाला जरी प्रॉब्लेम तर मुलीत काहीतरी दोष असणार आहे. अहो, एवढी वेळ पाहिलेली आहे मी, आता हिला बाळ होत नाही म्हणजे आता दुसरं लग्न करू. अहो, तिसरं लग्न करणारी लोक आहेत. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी टोबॅको, तंबाखूचं सेवन काय असते? यामध्ये अतिशय विषारी पदार्थ असतात, ज्यामध्ये सायनाइड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, निकोटीन आहे आणि मग त्यात अल्कोहोल आलं. चला मित्रांनो, या गोष्टींचा कसा वाईट परिणाम स्पर्मवर होतो, त्यामुळं कशा पद्धतीत तुम्हाला वंध्यत्व येतं? वंध्यत्व म्हणजे 2 वर्ष संबंध करून देखील मूलबाळ होत नाही आणि नपुंसकता म्हणजे या ठिकाणी तुम्ही परफॉर्म करू शकत नाही. तर मित्रांनो, चला, तुमचे देखील सहभाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. तुम्ही आपल्या दर्शकांना आवाहन करू शकता. नक्कीच. सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता आणि सरांना थेट प्रश्न विचारू शकता. मात्र त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक नक्कीच लिहून घ्या, 02241010610. सर, आपल्याला फोन यायला सुरुवात झालेली आहे. नक्कीच. नाशिकहून पूनमजी आपल्याशी जोडले गेले. नमस्कार पूनमजी, आपण आपला प्रश्न विचारू शकता. नमस्ते सर. नमस्ते जी, बोला. सिमेंट किंवा धातूचा ब्रेन मेमरीवर किंवा स्मरणशक्तीवर काय परिणाम होतो याबद्दल सांगा सर. वा, अतिशय सुंदर प्रश्न तुम्ही विचारला. या धातूचं फायदे काय, या ॲक्टिव्हिटीचे फायदे काय, या क्रियेचे फायदे काय, या अनुषंगाने ब्रेनवर त्याचा काय इफेक्ट होतो नक्कीच सांगूया. मला वाटतं सर्व भगिनींची उत्सुकता असते ती यात कमी होणार. बघा, सिमेंट कुठं राहिलं, ॲक्टिव्हिटी कुठं राहिली आणि त्यामुळे बुद्धिमत्तेवर काही परिणाम होतो का, मेंटल स्टेटसवर काही परिणाम होतो का? माझ्याकडे काहीतरी मी ओपडीत असे पाहतो, सर म्हणे झालं आता मुलंबळ झाली, माझी 50शी झाली आणि आता काही गरज नाही म्हणे. अहो, मग तुम्ही खाणं पण बंद केलं का? ऑक्सिजन घेणं बंद केलं का? प्रातःविधी बंद केल्या का? मग हे बंद करायला कोणी सांगितलं? सांगूया आपण. मित्रांनो, ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं का आवश्यक आहे की कुठंतरी तुम्हाला कमी नॉलेज असल्यामुळं या ठिकाणी माझं वय झालं, माझी क्रियाशीलता गेली, मग आता मला गरज नाही. अहो, तुम्ही साधा विचार करा. मी सर्वांना सांगतो की लैंगिक क्रिया सोडून हा ऑर्गन ही एक ग्लँड आहे. ह्या ग्लँडमधनं सिक्रिशन तयार होतात, ते सिमेन एक्झिट होत असतं, टॉक्सिन बाहेर पडतात, म्हणून प्रोस्टेट वाढत नाही, म्हणून कॅन्सर होत नाही, इम्युनिटी वाढते. ते सर्क्युलेशन चांगलं असेल तर हार्ट आणि ब्रेनचं सर्क्युलेशन राहतं, तुमची इम्युनिटी देखील वाढते. आता या ठिकाणी जसं या भगिनीने विचारलं की या सिमेनचा, धातूचा आणि ब्रेनच्या मेमरीचा, ब्रेनच्या पॉवरचा काही संबंध आहे का? नक्कीच आहे. 200पेक्षा जास्त प्रोटीन यामध्ये असतात आणि हे प्रोटीन त्यासोबतच काही त्या ठिकाणी ऑक्सिडेशन आहे, लो मॉलिक्युल्स आहेत, हे एलिमेंट्स ट्रान्सफॉर्मिंग ग्रोथ फॅक्टर्स आहेत, नर्व ग्रोथ फॅक्टर्स आहेत. ह्या ब्रेनच्या टिश्यू, जो ब्रेनचा एक्सॉन फंक्शनल युनिट असतो त्याला मल्टिप्लाय करतो, त्याची मेमरी वाढवतो आणि अर्थातच तुमचं बौद्धिक स्वास्थ्य, मेंटल स्टेटस हे पूर्णपणे नॉर्मल होतं. मला वाटतं बरेच जण तुमचा बौद्ध्यांक वाढवायला बरेचदा वाटतं की तुम्ही आणखी काही मी टॉनिक घेऊ का, काही वेगळं करू का? स्वतःचाच पार्टनर आहे, कन्सेंट आणि नॉन इन्फेक्टेड जर असेल तर हे फायदे त्यांना मेमरी वाढण्यामध्ये आणि मेंटल हेल्थमध्ये नक्कीच मिळतात. नक्कीच. डॉक्टर, पुढील प्रश्न जळगावहून आहे. प्रदीपजी आपल्याशी जोडले. खूप छान, घेऊया. नक्की. नमस्कार प्रदीपजी, आपण आपला प्रश्न विचारू शकता. नमस्ते सर. नमस्ते जी, बोला. सर, रेग्युलर सेक्स केल्याने डिप्रेशन काही परिणाम होतो का, याबद्दल माहिती पाहिजे होती. म्हणजे रेग्युलर ॲक्टिव्हिटी, क्रिया केल्यामुळे डिप्रेशनवर काही परिणाम होतो, म्हणजे डिप्रेशन कमी होण्यास काही मदत होते का? बहुतेक असं विचार असेल तुम्हाला, बरोबर आहे?
हो बरोबर सर. चला, खूप छान प्रश्न. आणि सर्वांच्या मनात हा प्रश्न राहतो की तुम्हाला एक रिलॅक्सेशन ऑफ माइंड म्हणा किंवा आनंदीपणा म्हणा किंवा स्ट्रेस कमी होणं किंवा डिप्रेशन कमी होणं हे कशामुळे होतं नक्कीच सांगूया. बघा, निसर्गाने जेव्हा व्यक्तींना बनवलं त्यावेळेस की आजारी पडण्यासाठी नाही बनवलं हे नेहमीच सांगतो मी. आणि खूप जण म्हणतात सर मला स्ट्रेस येतो, कामाचा स्ट्रेस आहे, मला वर्कचा स्ट्रेस आहे. अहो, तुम्ही जन्माला आले हा सर्वात मोठा स्ट्रेस आहे आणि तुम्ही सेटल होणार वर गेल्यानंतर. म्हणून दोन्हीच्या मध्ये तुम्हाला जगायचं आहे. आणि ॲक्टिव्हिटी कशी कामाला येते सांगूया आपण. डिप्रेशन, नैराश्य, पहा तुम्ही कुटुंबामध्ये एकमेकाचं कोऑर्डिनेशन नसेल, एकमेकाची अनबन असेल, तुम्ही परफॉर्म करत नसाल तर एक स्टडी झाली आहे कॅलिफोर्नियामध्ये. एक स्टडी केलं आहे कंट्रोल ग्रुप आणि या ठिकाणी रँडमाइज ग्रुप, ज्यामध्ये की ज्यांना डायरेक्ट सिमेन एक्सपोजर झालेला आहे किंवा धातू त्या ठिकाणी डिपॉझिट झालेला आहे, या ठिकाणी मी अंडरलाईन करेल कन्सेंटनी आणि नॉन इन्फेक्टेड, अशा केसमध्येच हा बेनिफिट मिळतो. कारण या ठिकाणी काय होतं, जे लव मॉलिक्यूल आहेत, इपिनेफ्रिन आहेत, नॉरइपिनेफ्रिन आहेत, फिनाइलइथामाइन आहेत, हे सर्व मॉलिक्यूल हॅपी हार्मोन्स, हॅपी मॉलिक्यूल्स, डोपॅमिन, ऑक्सिटोसिन हे त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब होतात. आणि ॲब्सॉर्ब झाल्यामुळं एक प्रकारची जी निगेटिव्हिटी आहे त्या ठिकाणी कमी व्हायला लागते, डिप्रेशन कमी व्हायला लागते, इव्हन डिप्रेशनच्या गोळ्या देखील कमी होतात. म्हणून एका वाक्यात सांगेन, आपला नोन, आपला ओन आणि नॉन इन्फेक्टेड पार्टनर असेल तरच तुम्हाला हे बेनिफिट मिळतात. हे अंडरलाईन का केलं मी, कारण मी एखादी गोष्ट करा म्हणून सांगितलं की त्या ठिकाणी बरेच जण माझ्याकडे येतात सर म्हणजे आम्ही केलं, अरे पण सांगताना काय सांगितलं मी, समोरचा पार्टनर इन्व्हॉल्व नसेल, त्याची कन्सेंट नसेल तर मला वाटतं हे बेनिफिट त्यांना मिळणं शक्य नाही. हे सर्वांना क्लिअर झालं असेल. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, पुढील प्रश्न आपण कोल्हापूरहून घेणार आहोत. अस्मिताजी आपल्याशी जोडल्या खूप गेल्या. छान, घेऊया. नक्कीच. नमस्कार अस्मिताजी, आपण आपला प्रश्न विचारू शकता. नमस्कार सर. नमस्ते जी, बोला. सर, माझा प्रश्न असा आहे की हो. माझ्या लग्नाला 3 वर्ष झालेले आहेत. 3 वर्ष झाले. ओके. हां प्रेग्नन्सी राहत नाहीये. हां तर त्याच्यासाठी याचं सिमेंट किंवा धातूची तपासणी केली. हां तर त्याचा नॉर्मल काउंट काय असतो त्याबद्दल थोडंसं विचार कळेल का? क्या बात आहे. म्हणजे तुमचं खरंच मी मनापासून अभिनंदन करतो की बऱ्याचदा पुरुषांना देखील या स्पर्ममध्ये काउंट किती आहे, त्याची क्वालिटी काय आहे, नॉर्मल काय, ॲबनॉर्मल काय कळत नाही. आणि 3 वर्ष लग्न झाल्यानंतर जेव्हा मूल होत नसेल ना त्यावेळेस त्या पुरुषांपेक्षा स्त्रीला काळजी लागते, कारण ते मूल नाही झालं ना तो पहिला दोष हा स्त्रीवर येत असतो. नक्कीच सांगूया काय यांचं अभिनंदन करायचं. कुठलाही निगेटिव्ह प्रॉब्लेम झाला की पार्टनर जी फिमेल आहे तिच्यामुळं. मी उदाहरण दिलं ना, 3-3दा लग्न करणारे आहेत आणि काउंट हा 0 असतो. सांगूया आपण यांना नॉर्मल काउंट काय सांगायचे. मित्रांनो, जोपर्यंत नॉर्मल काय हे तुम्हाला समजणार नाही ना तर ॲबनॉर्मल काय हे लक्षात येणार नाही. सिमेन हे अतिशय महत्त्वाचा प्रॉडक्ट मेल्समध्ये जो बनतो त्यामध्ये 200पेक्षा जास्त प्रोटीन्स असतात. काउंट किती असतो, 200 मिलियनपासून ते 1500 मिलियन पर ml हा काउंट असतो. आणि 2 ते 3 ml ही मात्रा असते, क्वांटिटी असते आणि ती नॉर्मल असते, म्हणजे त्या डबल क्वांटिटी त्यामध्ये येते. दुसरा भाग त्यामध्ये येतो, त्याचा कलर जो आहे हा व्हाईट किंवा येलोइश असतो. तिसरा भाग यामध्ये येते मोटिलिटी, स्पर्म, ह्या खूप काही कॅरेक्टर्स आहेत. पण महत्त्वाचं सांगतो, एका मिनिटाला 1500 स्पर्म तयार होत असतात. आणि जे तुमच्या डोक्यामध्ये बऱ्याच असतं ना की माझा वीरनाश झाला म्हणून माझा स्पर्म काउंट गेला, माझी शक्ती गेली, माझी पॉवर गेली, असं अजिबात नसतं. जेवढं वीर्यस्खलन तुझं जास्त होत राहील तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नवीन शुक्राणू तयार होत असतात. आणि नवीन शुक्राणू तयार झालेले प्रजनन करण्यासाठी, प्रेग्नन्सी राहण्यासाठी अतिशय कामाला आहेत. मला वाटतं ही माहिती सर्वांना मिळाली असेल. आणि नॉर्मल काउंट काय, जरी डॉक्टर जरी नसेल तरी तुम्हाला रिपोर्ट काय समजण्यासाठी हे माहीत पाहिजे. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, पुढील प्रश्नही नाशिकहून आहे. दीपकजी आपल्याशी जोडले गेले. घेऊया. नक्कीच. नमस्कार दीपकजी, आपण आपला प्रश्न विचारू शकता. नमस्कार मॅडम. नमस्कार जी, बोला. सर, मला ऍक्च्युली 3 वर्षानंतर मुलगी होती. ओके. त्याच्यानंतर मी माझ्या मुलीसोबत म्हणजे डेली फिक्स करतो. ओके. तर त्याच्यानंतर माझी मिसेस प्रेग्नेंटच नाही राहत. म्हणजे पहिली मुलगी झालेली आहे 3 वर्षानंतर, बरोबर आहे. आता दुसरा तुम्हाला जी प्रेग्नन्सी पाहिजे ती होत नाही, बरोबर आहे का. हो. तर का होत नाही हे तुम्हाला याचं उत्तर पाहिजे नक्की. हो. पण तुमचा स्पर्म काउंट मला सांगता येईल का, अशात केलं आहे की मुलगी झाल्यानंतर तुमचा परत एकदा स्पर्म काउंट केलेला आहे का. नाही सर. केलेलं नाही. बरं, आता तुम्ही एक महत्त्वाचं सांगा, तुम्हाला मुलगी होण्या अगोदर जी सेक्शुअल ॲक्टिव्हिटी होती, जे अट्रॅक्शन होतं, जो परफॉर्मन्स होता तो आता आहे तसाच का कमी झालेला आहे. नाही सर, आहे.
म्हणजे सेम परफॉर्मन्स आहे, पण आता दुसरं मूल होत नाही तुम्हाला, बरोबर आहे? हो. ठीक आहे, सांगूया, नक्कीच सांगूया तुम्हाला. आणि हे असं बऱ्याचदा फार कॉमनली असतं ज्याला आपण सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणतो. सांगूया काय ते. हा अतिशय सायंटिफिक प्रश्न आहे की मला पहिलं मूल झालं, पहिल्यामुळे झालंय पण पहिलं मूल असताना तुमचं जे वय होतं आता आहे का? नाहीये. म्हणजे हे तुम्ही ॲक्सेप्ट करत नाही की तुमचं वय वाढत चाललंय, आणि तुम्ही ॲक्सेप्ट करत नाही की वय बदलल्यामुळं तुमच्या शरीरात बदल होता. सांगूया आपण मित्रांनो, याला आमच्या सायंटिफिक भाषेमध्ये सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणतात. प्रायमरीली जेव्हा प्रेग्नन्सी राहते त्यावेळेला फिमेल्समध्ये ट्यूब फ्रेश असतात, युट्राईन ऑस फ्रेश असतात, आणि त्या ठिकाणी कुठलाही ब्लॉक नसतो. हा फिमेल साईडला झालं. आता इमिडिएट सेकंडरी इन्फर्टिलिटी मेलमुळं आहे का फिमेलमुळं आहे, हे फिमेलच्या तपासण्या करण्या अगोदर मी आता काय विचारलं, सेकंड टाईम तुम्ही वीर्याची तपासणी केली का? अहो, साधी 1 तासात होणारी टेस्ट आहे. पहिली टेस्ट ही तुमची स्वतःची करा, आणि 1 तासात तुम्हाला त्या रिपोर्टमध्ये काही ॲबनॉर्मल आढळलं तर त्यामुळे डॉक्टरांना सेक्सॉलॉजिस्टना दिशा घेता येते. पण तुम्ही काय करता, नाही पहिलं झालेलं आहे म्हणजे मी एकदम नॉर्मल आहे, आता दुसरं होत नाही, म्हणजे तुझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, मग तुझ्या सर्व तपासण्या कर. सोनोग्राफी झालं, त्या ठिकाणी हिस्टोस्कोपी झालं, लॅप्रोस्कोपी झालं, सर्व काही झालं, आणि नंतर सिमेंट टेस्ट केल्यानंतर त्यामध्ये ॲबनॉर्मल रिपोर्ट आढळला, मोटिलिटी कमी आहे, काउंट कमी आहे, किंवा बऱ्याचदा नॉर्मल असलेली केस देखील काही इन्फेक्शन आहे, काही ट्रॉमा आहे, त्यामुळे तो काउंट 0ला देखील जाऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, अशी इन्फर्टिलिटी असेल या ठिकाणी तुम्ही करत बसण्यापेक्षा स्वतःची टेस्ट अगोदर करा, आणि नंतर गरज पडल्यास आपण आपल्या पार्टनरची टेस्ट करू शकतो. आणि समजा काही कारणामुळं काउंट कमी असेल किंवा स्पर्ममध्ये काही प्रॉब्लेम असेल तरी देखील घाबरू नका. का? कारण एक 3 महिन्याचा कोर्स पूर्ण केल्यानंतर हार्मोनल थेरपी आहे. काही जण हायपोगोनाडिझम असेल, टेस्टोस्टेरॉन कमी झालं असेल तर टेस्टोस्टेरॉन सप्लिमेंटेशन आहे, आणि काही जण इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल त्याचीही ट्रीटमेंट दिली जाते. यामुळे की अतिशय नॉर्मल प्रकारचे स्पर्म बघा. या ठिकाणी परत महत्त्वाचं सांगतो, बरेच जण मला काय म्हणतात, सर मी कुठेतरी ट्रीटमेंट गेली, माझा काउंट 10चा 20 झाला. अहो, काउंट महत्त्वाचा नाही, त्यामध्ये क्वालिटी महत्त्वाची असते. त्याचं हेड कसं आहे, त्याची बॉडी नॉर्मल आहे का, त्याची मोटिलिटी 50%पेक्षा जास्त आहे का, ते फॉरवर्ड प्रोग्रेसिव्ह आहे का, त्याची ॲनाटॉमी नॉर्मल आहे का, त्याची टेल एक आहे का मल्टिपल आहे, अशा गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यावरनं फर्टिलिटी ठरते. नक्कीच तुम्ही काळजी करायची गरज नाही. सेक्सॉलॉजिस्टना भेटा. त्यांना भेटल्यानंतर नक्कीच तुम्हाला दोघांना ट्रीटमेंट घेतल्यानंतर मूल होण्याचे चान्सेस वाढतील. आता हा संदेश का दिला मी, की या ठिकाणी बऱ्याच केसेसमध्ये की पार्टनर तयारच होत नाही ॲक्सेप्ट करायला की माझ्यामुळे प्रॉब्लेम आहे. आणि मी सर्वांना ओपनली या ठिकाणी सांगतो, इव्हन फिमेल पार्टनरनी सुद्धा आपल्या मेल पार्टनरला इन्सिस्ट केलं पाहिजे की पहिली तुमची टेस्ट करा, नंतर मी माझी करणार. म्हणजे या ठिकाणी माझ्या बोलण्यातनं असा अर्थ घ्यायला नको की तुम्ही इन्सिस्ट करता, यांना सांगत नाही. रिझन काय, एक तर हा जी तपासणी आहे, तुम्ही सांगा फिमेलच्या सर्व तपासण्याहून तुमचं नॉर्मल रिपोर्ट सांगायचा आणि त्या एका टेस्टमध्ये ॲबनॉर्मल येतं, तर हा अन्याय होऊ नये म्हणून हे आपल्याला करायचं नाही. मुळात म्हणजे काय, नातं टिकून राहणं महत्त्वाचं आहे. हे अनबन न होता लॉंग टर्मसाठी तुम्ही मेंटेन राहणं फार महत्त्वाचं आहे. नक्कीच. डॉक्टर, एक महत्त्वाचा प्रश्न मला आपल्याला विचारायचा आहे, तो म्हणजे कमजोरीसाठी आपण व्हॅक्यूम थेरपीचा बऱ्याचदा वापर करतो, पण व्हॅक्यूम थेरपी म्हणजे काय असते? म्हणजे तुम्ही प्रत्येक सुरुवातीला सांगताय की पी शॉट देऊ किंवा व्हॅक्यूम करू किंवा इम्प्लांट करू. इम्प्लांट झालं आपलं, आता व्हॅक्यूमवर येऊया. सांगूया आपण मित्रांनो, व्हॅक्यूम थेरपी ही डायरेक्टली इमिडिएट आल्याबरोबर सुरू करायची नसते, पहिल्यांदा लक्षात ठेवा. आणि ह्या व्हॅक्यूम थेरपीबद्दल खूप मिसकन्सेप्शन आहेत की व्हॅक्यूममुळं तुम्हाला साईज वाढते, लेंथ वाढते, जाडी वाढते, असला प्रकार काही होत नाही. बऱ्याचदा मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट दिल्यानंतर काही केसेसमध्ये त्या ठिकाणी डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे किंवा इतर कोणती ॲडिशनल व्याधी असेल, थायरॉईड प्रॉब्लेम आहे, तर त्या ठिकाणी लिंगाकडे जाणार प्रवाह हा कमी झालेला असतो. तो प्रवाह काही कारणामुळे जर वाढवायचा असेल तर अशा केसमध्ये सेम मेडिसिन दिल्यानंतर तुम्ही जर व्हॅक्यूम थेरपी ॲडिशनली वापरली तर निगेटिव्ह सक्शनद्वारे एक पंप असतो ज्या ठिकाणी पेनिसच्या बेसला एक रिंग टाकली जाते. निगेटिव्ह सक्शनमुळे त्या ठिकाणी ब्लड कॉलम हा दोन्ही कार्पोरामध्ये ओढला जातो. तो ओढल्यानंतर एक रिंग मागं सरकवली जाते जी त्या ठिकाणी तो कॉलम मेंटेन ठेवते. 10 ते 15 मिनटं तुम्ही परफॉर्मन्स केल्यानंतर ते रिंग काढायची असते. आणि महत्त्वाचं सांगतो, ते रिंग क्रिया झाल्यानंतर तशीच ठेवायची नसते, कारण ते रिंग जागीच राहिली त्या ठिकाणी ब्रुइजिंग आहे किंवा काही त्या ठिकाणी रिॲक्शन येऊ शकते. म्हणून महत्त्वाचं एक सांगेन की व्हॅक्यूम थेरपी ही ज्याला स्किन प्रॉब्लेम नाही, स्किन इन्फेक्शन नाही, त्याला काही हिमोरेजिक प्रॉब्लेम नाही आणि ज्याला
मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंटनं पार्शियल रिझल्ट येतो किंवा एखाद्याला विनस लीक असेल तर हिअरिंग त्याला स्टॉप करू शकते, पण फक्त सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रॉलॉजिस्ट आणि युरोलॉजिस्ट यांच्या मार्गदर्शनाखालीच ती घ्यायची असते. मला वाटतं व्हॅक्यूम थेरपी काय याची सर्वांना कल्पना नक्कीच आली असते. नक्कीच. डॉक्टर, आता कार्यक्रमाचा अतिशय इंटरेस्टिंग भाग आणि तो म्हणजे भाग्यवान विजेत्याचं नाव नक्कीच सांगण्याची सांगूया. वेळ. डेफिनेटली. हो. श्रीनिवास चित्तावार, नाशिकचे. मागच्या वेळेचे विजेते आपल्या सेंटरला आले, त्यांनी प्रोटीन घेतलं, त्यांनी गिफ्ट घेतलं, आपलं पुस्तक देखील त्यांना देण्यात आलं. आणि मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट सांगतो की आपल्या बाकीच्या ते शिक्षक होते, त्यामुळं 5 ते 10 पुस्तकं त्यांनी लायब्ररीमध्ये ठेवण्यासाठी नेलं. आणि खरंच अतिशय सुंदर पुस्तके आहे, ज्यामध्ये वयात येतानापासून ते तुमच्या 90पर्यंत कसं लाईफ असतं हे लिहिलेलं आहे. अगदी यांचं मनापासून अभिनंदन. आणि अशाच प्रकारे सहभागी व्हायचं असेल तर ते आता तुमच्या हातात. पाहूया लकी ड्रॉ आता कोण आहे ते बघूया आपण. मिक्स करा त्याला आणि नक्की सर्वांना त्यामध्ये पुस्तकं आणि गिफ्ट हे दोन्ही देण्यात येईल आणि त्याप्रमाणे त्यांच्या पुढच्या ट्रीटमेंट देखील दिला जाईल. चला आपण कुठे जाऊया, पाहूया आपण आता. वा, आपण गेलो आता मराठवाडा केजला. संजय नागरगोजेचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं? पेनाईल इम्प्लांट केल्यानंतर काय काळजी घ्यायची असते. अतिशय सुंदर असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. थोडक्यात सांगूया या ठिकाणी. पेनाईल इम्प्लांट सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा, केल्यानंतर तुम्हाला इमिडिएट 2 ते 3 आठवडे कुठल्याही प्रकारची क्रिया किंवा ॲक्ट करायचा नसतो, कारण त्या ठिकाणी ते इम्प्लांट फिट होण्यासाठी, ते इम्प्लांट त्या ठिकाणी सेट होण्यासाठी आणि त्याची हालचाल करून त्यामध्ये मोबिलिटी किंवा पेन न होण्यासाठी वेळ द्यावा लागतो. दुसरा महत्त्वाचा भाग, कुठल्याही प्रकारचं हार्ड सरफेसवर बसणं, सायकलिंग करणं किंवा ड्रायव्हिंग करणं ह्या गोष्टी करायच्या नसतात. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगतो मी तुम्हाला, इम्प्लांट आहे म्हणजे माझं नेहमीसाठी इरेक्शन आहे म्हणजे पार्टनरला न विचारता, कन्सेंट न घेता डायरेक्टली तुम्ही कधीही परफॉर्म करणं हे योग्य नसतं. त्या ठिकाणी संमती घेऊन, त्यांची कन्सेंट घेऊन रेग्युलर जर तुम्ही अशा पद्धतीने 1 महिन्यानंतर जर ॲक्ट केला तर नॉर्मल ॲक्ट पकडला जातो. आणि मित्रांनो, अशाच पद्धतीने तुम्हाला देखील सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला प्रश्न विचारला गेला या ठिकाणी येत्या गुरुवार तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. डायरेक्ट फोन लावा किंवा मेसेज करा किंवा टेक्स्ट करा. तर या ठिकाणी व्हॅक्यूम थेरपी काय असते आणि त्याचं इंडिकेशन कोणते याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. आता या ठिकाणी आपण जाऊया आपल्या आठवड्याभराच्या इव्हेंटवर. HM दहिफले हॉस्पिटल आणि इस्वास इन्स्टिट्यूट ऑफ सेक्शुअल एज्युकेशन अँड वेलनेस स्टडीज ही इन्स्टिट्यूट आपण सुरू केली आहे दादर इथे. या ठिकाणी या सेंटरला अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत. हायफेम थेरपी आहे, ED थेरपी आहे. या थेरपीमुळे ज्या ठिकाणी इव्हन कुठल्याही केसेस होत नसतात त्या ठिकाणी केल्या जातात. त्या इस्वासच्या अंडर आणि HM वेलनेस सेंटरच्या अंडर खूप चांगल्या सुविधा या ठिकाणी आहेत. माइंड, बॉडी आणि सोल अशा पद्धतीने पूर्णपणे वेलनेस थेरपी दिली जाते. आणि आणखी महत्त्वाचं सांगतो की वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत जे की NBVTने ॲफिलिएट केलेले. त्या ठिकाणी परमनंट मेकअप कोर्सेस आहेत, त्या ठिकाणी वुमन वेलनेस आहेत, मेल वेलनेस आहेत, हे सर्व कोर्स केले जातात. आणि आज पुण्याच्या सेंटरला आमचे अक्कावार येऊन व्हिजिट करून गेलेले, त्या ठिकाणी विजयजींना आम्ही शुभेच्छा दिल्या आणि कशा पद्धतीने कॅंगन वॉटर युजफुल आहे हे डिस्कशन करण्यात आलं. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी तुम्ही पाहताय, माजी अर्थराज्यमंत्री भागवतजी कराड आणि डॉक्टर अंजली कराड यांनी नुकतंच गेल्या आठवड्यामध्ये, त्याचबरोबर आमचे परममित्र शिवाजीराव दौंड डॉक्टर साहेब यांनी देखील दादर येथील सेंटरला व्हिजिट दिली आणि शुभेच्छा दिल्या. आणि नुकतंच 15 ऑगस्टला जे आपले सेलिब्रेशन झालं त्याचं आमच्या रोजवूड कॉलनी येथे मोठं सेलिब्रेशन करण्यात आलं. सर्वांना बक्षिसं देण्यात आली. प्रोत्साहनपर त्या ठिकाणी निरोगी राहण्यासाठी काय केलं पाहिजे ही पूर्ण इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी देण्यात आली. आणि मित्रांनो, परत एकदा सांगतो की इस्वास ही जी आमची इन्स्टिट्यूट आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि दादर येथील सेंटरला नक्कीच वेलनेससाठी त्यांनी व्हिजिट द्यावं. बाकी तुम्ही सांगू शकता प्रियंकाजी? नक्कीच. डॉक्टर, आजच्या भागामध्ये आपण व्यसनांचा आरोग्यावर कशा प्रकारे परिणाम होतो हे देखील आपल्या प्रेक्षकांना सांगितलं. ते अतिशय महत्त्वाचं होतं. नक्कीच. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र त्यापूर्वी सर, आपण वेळात वेळ काढून उपस्थित झालात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली, त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत शुभरात्री. नमस्कार.